मध्ये सर्वांचे स्वागत। पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने देखील ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी यांनी स्वराज्यनिष्ठ कान्होजी नाईक यांचा जिवंत देखावा देखील सादर केलेला आहे। नक्की ही शिवजयंती कशा पद्धतीने पार पडली याविषयीची अधिक माहिती घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या वतीने स्वराज्यनिष्ठ कान्होजी नाईक यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी विविध जाती धर्मातील मावळ्यांना एकत्रित केलं होतं। त्यातील एक मावळा म्हणजेच कान्होजी नाईक यांनी स्वराज्य रक्षणाकरता घरदारावर पाणी सोडत छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा समर्पित केली, असं या देखाव्याचं स्वरूप होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या या मिरवणुकीचं उद्घाटन समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी नारळ वाढवून आणि माजी शहर प्रमुख रामभाऊ पारिक यांनी पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। स्वराज्यनिष्ठ कान्होजी नाईक यांचा जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोळकर, गजानन थरकुडे, उत्तम भुजबळ, अतुल गोंदकर, अभय वाघमारे, मनोज गव्हाणे, राजेश मोरे, अनिल दामजी, नितीन निगडे, रमेश परदेशी, रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरटे, करुणा घाडगे, दीपाली राऊत, वैशाली कापसे, देविका घोसरे आदी उपस्थित होते। खान साहेब गिरदारी में तुम्हारा 4 कोस सामरी थी, तुम्हारा जगीर में उनकी सरफराजी हुई, शाही किताब मिलती, मदारी महाराम अरकान दौलत खास नदी कान्होजी नाईक जेबे महाराज काय बोलतो ऐसा वेल भंडाराचं अनाज सत्ता घेतल्या त्याची हरामखोरी कराया, रांडा पोरांची पोट भराया आणि कपाळाची मडती बादशाहीनं सजवाया। हा कान्होजी जेव्हा खाण्यातून जाईल हे सतीचं जमाना आहे, सतीचं बाजार बसलीचं नाही। ये सोडलं पाणी घरादारावर, ये सोडलं पाणी बायका पोरावर, ही पोरं तुमच्या पायावर घावे आलो न्या हे तरे जे गंध निर्भोग झाला तरी जगदंबेची माणसं नाही। आम्ही तुमचं मन पाहिलं, आमचं चुकलं, रागावलात नाही राजा, तुझ्यावर रागावता येत नाही। शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे हे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की आज यांनी हा जो जिवंत देखावा सादर केला, काय सांगाल संजय भाऊ? आज शिवजयंती निमित्त तुम्ही कान्होजी नाईक यांचा जो देखावा सादर केला, काय सांगाल याविषयी? छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही शिवसेना पुणे शहराच्या वतीने मानवंदना देतो। सालाबाद प्रमाणे यंदाही शिवसेना पुणे शहराच्या वतीने जिवंत देखाव्याच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक या ठिकाणी करतो। त्यांच्या जीवनावर आधारित जे काही प्रसंग आले, ज्या काही घटना घडल्या, किल्ल्यांच्या लढाया झाल्या, अनेक किल्ले जिंकले, तो इतिहास पुन्हा एकदा नव्या पिढीला समजावा। शिवाजी महाराजांनी किल्ले कशा प्रकारे जिंकले, त्यांच्याशी असलेले सरदार त्यांच्यावर एकनिष्ठ कसे होते, असाच एक सरदार जो कान्होजी नाईक जेदे यांनी आपल्या स्वराज्याप्रती शिवाजी महाराजांप्रती जे ते एकनिष्ठ होते, तो देखावा या ठिकाणी आम्ही सादर केलाय। स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेदे नाईक असा देखावा आहे, पाहण्याजोगा देखावा आहे। मुलांना तो इतिहास जागृत होईल। आता इंग्लिश शाळा नवीन आल्यात, इतिहासाचे धडे कमी झालेत, शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना कळवा। जुने इतिहास काय होते, किल्ले कसे जिंकले गेले, इंग्रजांनी कसे तोडले, मुघलांनी तोडले, पण महाराजांनी ते किती अपार कष्टाने जिंकले होते। त्यांच्या बरोबरचे शिलेदार होते, सगळे इमानदार होते, आणि अशा शिलेदारांच्या माध्यमातून त्यांच्या संघ सोबतीनं जे किल्ले जिंकले, हा किल्ल्यांचा इतिहास जागृत व्हावा, या लहान थोर मंडळींना तो समजावा, म्हणून ही दरवर्षीची मिरवणूक शिवसेनेच्या वतीनं काढली जाते। आणि ती दरवर्षी कार्यकर्ता बदलला, नेता बदलला, पण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही कायम होणार म्हणजे होणार, आणि ती परंपरा आम्ही जपली आहे, इथून पुढे जपली जाणार। शिवजयंती निमित्तानं आताच्या पिढीला तुम्ही नक्की काय संदेश देऊ इच्छिता? छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 13व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली। स्वतःच्या हाताचं बोट कापून रायरेश्वरीवर त्यांनी अभिषेक केला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। अनेक शिलेदार त्यांनी सोबत घेतले, लहान असतील, मोठे असतील, थोरले असतील,
अशा सगळ्यांच्या सोबतीने जे किल्ले जिंकले आणि या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली, मासाहेब जिजाऊंना जे अपेक्षित होते स्वराज्य ते घडवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि ते स्वराज्य जपण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलं। हे दोन्ही इतिहास लहान मुलांना समजावेत म्हणून या मिरवणुका काढणं, शिवराज्याभिषेक कसा झाला, त्याच्यानंतरची शिवरायांचा इतिहास काय आहे हे समजावा लहान मुलांना म्हणून केलंय। म्हणून मी आपल्या माध्यमातून पुणे शहरातल्या सर्व थोर जणांना विनंती करतो की आपल्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज माहित व्हावेत म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी रस्त्यावर आणा आपल्या मुलांना आणि रस्त्यावर जाणारा मिरवणुका दाखवा, त्यातला इतिहास जागृत होईल, स्मरणात राहील आणि अबाधित राहील। छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश हा या मातीला नवीन नाहीये। जो इथं मुलगा जन्माला येतो तो महाराजांचा संदेश घेऊन, महाराजांची प्रेरणा घेऊन, महाराजांचा विचार घेऊनच जन्माला येतो। असं कोण वेगळा नाही। आपल्या सगळ्यांच्या रक्तातून एखादा जण जर छत्रपती शिवाजी महाराज की म्हणला तर आतून येणारी जय असते ती आपल्या हातून येतो, कोण आपल्याला शिकवत नाही, सांगत नाही, समजवत नाही। पण आज थोडक्यात काय झालं माहितीये का की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय। माझं सल्ले हे की ही आपली जी मिरवणूक आहे ती ऐतिहासिक मिरवणूक आहे। जवळजवळ माझ्या जन्माच्या आधीपासून चालत येणारी मिरवणूक आहे। मी माझ्या लहानपणी या मिरवणुकीचं खूप मोठं वैभव पाहिलंय, म्हणजे हत्ती, घोडे, उंट याचं सादर होणारी ही मिरवणूक अतिशय भव्य प्रमाणात ती पाहिलंय। पण आज कुठेतरी या मिरवणुका आपल्याला सौम्य प्रमाणात म्हणजे प्रमाण सौम्य नाहीये। शिवजयंती तेवढाच उत्साहात साजरी होती पण मिरवणुकांचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी कमी झालं असं जाणवतंय। माझं सगळ्यांना अपील राहील की आपण नाही ते उत्सव की जे आपले काय त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, म्हणजे 31 डिसेंबरशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये ना की नाताळशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये। ते सण आपण भांडारकर रोडला BBC रोडला जाऊन सादर करतो, पण ही जी शिवाजी महाराजांची जी तेजपुंज जयंती आहे जी आपल्यामध्ये स्वाभिमान जागृत करते, आपल्या मुलामध्ये संस्कार जागृत करते, ती करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो। माझं तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण काय देता, तुमच्या मुलांना शिकवता किती हे जास्त महत्वाचं नाही। तुमची मुलं ज्या वेळेला जन्माला येतात ना त्यावेळेला बाकीचं काही नाही शिकवलं ना तरी तुम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवा, छत्रपती संभाजी महाराज शिकवा। या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवल्या ना तर मला नाही वाटत कुठलीही मुलं आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या ते कधीही फेल होणार नाही। आणि मी हे नुसतं बोलत नाही तर माझी दोन्ही मुलं आणि माझी स्वतःची धर्मपत्नी आम्ही चौघही याच्यात परफॉर्मन्स करतो। दुसरं नाव म्हणजे जेदे। प्रत्येक पुणेकर सुजाण नागरिकांनी नक्कीच या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं, सहभाग घ्यावा, आपला हिरिरीने सहभाग घ्यावा। याचं कारण की जे आता जिवंत देखावे आपल्याला जे स्वराज्य निष्ठेसाठी जे जिवंत देखावे आपण सादर केलेले आहेत ते प्रत्येक लहान मुलाच्या ते रक्तामध्ये भिनलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हा विषय जर समजायचा असेल तर हे छोट्या माध्यमातून हे जे देखावे हे नक्की बघावे, त्यांचा इतिहास वाचावा। यांनी छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव घेऊन फायद्याचं नाहीये की ते आपल्याला कळले पाहिजे, त्यांचे जे अंगभूत हे आपल्या अंगी आपण बाळगले पाहिजे। त्यामुळं आपली जी लहान मुलं आहेत ही नक्कीच आपल्या चांगल्या पद्धतीने घडतील आणि पुढे आपल्याला एक चांगला आपण समाज निर्माण करू शकू, असे उत्तरोत्तर वाहत राहू। सध्या जर आपण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये खऱ्या अर्थाने निष्ठेचा जो अभाव दिसतोय, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अयशस्वी होताना आपण पाहतोय। मग त्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था असेल, कुठलंही काम असेल जे आपल्याला काम नेमून दिलेलं असेल किंवा कुटुंब निष्ठा असेल त्याच्यामध्ये निष्ठेचा अभाव असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता सध्या विस्कळीत होताना दिसतात किंवा अराजकता या पद्धतीच्या दिसतात आपल्याला। तर खऱ्या अर्थाने जर स्वामीनिष्ठा आपल्याला पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी काय स्वामीनिष्ठा होती तशी स्वामीनिष्ठेची गरज आज 350 वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला जाणवते। हे आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं हे दुर्दैव आहे। त्याच्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाप्रती सर्वप्रथम निष्ठा जपणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्या समाजाची सुद्धा आपली निष्ठा ही जपणं गरजेचं आहे। आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आज जो निष्ठावंत कान्होजी नायकांचा जो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे तो खऱ्या अर्थाने नवीन पिढीला आणि लहान मुलांना खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होईल असं मला वाटतं। एवढं बोलतो आणि थांबतो। सालबादाप्रमाणे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे या मिरवणुकीमध्ये सादर केले जातात आणि हलतं चित्र म्हणजे पात्र करून ते हा देखावा दाखवला जातो। आणि यावर्षी कान्होजी यांची निष्ठावंत
निष्ठावंत कान्होजी जेधे या देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ही मिरवणूक बघण्यासाठी लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि लोक पुढे ते पाहण्यासाठी थांबतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या दोन वीरांच्या जीवनावरती आधारित हा आजचा कान्होजी जेधे निष्ठावंत असा देखावा इतिहासाचा आज या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं साजरा केला जात आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये निष्ठा काय असती ही दाखवण्याचा हा उद्देश आज या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसमोर ठेवलेला आहे. तेव्हा नागरिकांना विनंती आहे की या देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या, या पुणे शहराच्या निष्ठेवरती आपण चांगल्या प्रकारे विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजामाँ साहेब, शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महामानवांच्या विचाराची निष्ठा या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवण्यात येत आहे. याचा आपण विचार करावा आणि सहानुभूतीने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो काय मार्गदर्शन केलेलं आहे सर्व देशाला, या महाराष्ट्राला, त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे या दोन विचाराची या महाराष्ट्राला एक संधी दिलेली आहे. आपण सर्वांनी विचार करून या महाराष्ट्रामध्ये या शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये राहून शिवसेनेने जो काही कायापालट केलेला आहे या महाराष्ट्राचा, तो कायापालट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, संभाजी महाराजांच्या विचारानं सर्व नागरिकांनी, सर्व हितचिंतकांनी विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय शिवराय, जय भीमराय. प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी जन्मावा पण शेजारी, आपल्या घरात नको. पण आताच्या काळामध्ये बघितलं तर आताच्या प्रसंगामध्ये प्रत्येक आईनं आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना कसं घडवलं पाहिजे, महाराजांबद्दल, त्यांच्या ख्यातीबद्दल, त्यांच्या स्वराज्य स्थापनेबद्दल त्यांच्या कहाण्या त्यांना घडवलं पाहिजे. त्या पद्धतीनं मोबाईल न देता त्यांनी आपल्या मुलांना महाराजांचे संस्कार दिले पाहिजेत. आपला महाराष्ट्र कसा घडलाय, काय घडलाय, त्या काळामध्ये कसे युद्ध झाले, कसे तह झाले, या बाबतीतले सर्व त्यांनी आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे, तसे संस्कार केले पाहिजे. पण आताच्या पिढीमध्ये असं झालंय की उठसूट मुलं ऐकलं नाही की द्या मोबाईल आणि शांत बसवा. तसं न करता महाराजांची जी आहे ते त्यांना तो इतिहास कळला पाहिजे. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे अखंड हिंदुस्थानातील सर्व जाती धर्माचा राजा अशी म्हणजे त्याची ख्याती आहे. अशी जयंतीला आम्ही सर्वजण एक दिलानं, एक निष्ठेने आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि या जयंतीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो. आणि मुळात शिवजयंती हा विषय अखंड महाराष्ट्राची एक अस्मिता आहे आणि ज्या पुण्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या जिल्ह्यामध्ये, ती शिवनेरी असेल, त्याचं बालपण एक कसबामध्ये गेलेलं आहे, जो लाल महाल असेल, अशा पुण्यभूमीत आम्हाला सगळ्यांना राहायला मिळालं तर ज्याचाच आमचा जन्म झाला याच्यापेक्षा आमचं एवढं मोठं भाग्य नाहीये. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.